यांनी शेट टीजे एज्युकेशन सोसायटीचे शेट NKTT कॉलेज ऑफ कॉमर्स आणि शेट JTT कॉलेज ऑफ आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत ठाणे विभागाला संमिश्र यश मिळाले। या स्पर्धेत ठाणे विभागाच्या पुरुष संघाला प्रथम स्थान मिळाले तर महिला संघाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं। या स्पर्धेचं उद्घाटन टीजे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष समाजरत्न डॉक्टर शेट नांजूबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला, प्राचार्य डॉक्टर दिलीप M पाटील, उपप्राचार्य डॉक्टर मनोशी बागची यांच्या हस्ते करण्यात आलं। ठाण्याच्या शेट NKTT महाविद्यालयाचे क्रीडा संचालक वैभव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन पार पडलं। जिमखाना संयोजक किरण मोरे, शिक्षक हर्षद सोनावळे, अश्विनी सावंत आणि डिंपल चौधरी यावेळी उपस्थित होते। या स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, कोकण आदी संघांचे प्रत्येकी 5 पुरुष आणि 5 महिला संघांचा समावेश होता। 26 सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम फेरीत पुरुष गटात ठाणे विभागानं मुंबई उपनगर विभागाला नमवत विजेतेपद मिळवले। मुंबई शहर संघाला 3रं स्थान मिळाले तर महिला गटात मुंबई शहर संघानं ठाणे विभागाला हरवून अव्वल स्थान मिळवले। या गटात मुंबई उपनगराचा संघ 3ऱ्या स्थानावर राहिला। या स्पर्धेत पुरुष संघात ठाणे ग्रुपनं प्रथम पारितोषिक, मुंबई उपनगरनं द्वितीय पारितोषिक तर मुंबई शहरने तृतीय पारितोषिक पटकावलं। तर महिला संघात मुंबई शहर प्रथम पारितोषिक, ठाणे द्वितीय पारितोषिक आणि मुंबई उपनगर तृतीय पारितोषिक पटकावले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। सर्वत्र स्वच्छता पंधरवडा सुरू आहे। याच अनुषंगानं ठाणे महापालिकेच्या वतीनं शहरात विविध उपक्रम राबवले जात आहेत। ठाणे बदलतं हे दृश्य स्वरूपात दिसू लागलं असून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता दूत, सफाई कर्मचारी कचरावेचक काम करत आहेत। त्यांना मदत करणं ही आपली जबाबदारी असून कचरावेचक महिलांचे काम कमी करण्यासाठी आपण आपल्या घरातील ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करूया। आपल्याला कधी या कचरावेचक महिला, स्वच्छता दूत रस्त्यात भेटले तर आपण त्यांचा आदर करूया, असं वक्तव्य ठाणे महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमाच्या ब्रँड अँबॅसेडर अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी केलं आहे। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देश पातळीवर स्वच्छता पंधरवडा सुरू आहे। याच अनुषंगानं ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम सुरू आहे। याचाच एक भाग म्हणून स्वच्छता सेवा 2024 या सूत्रावर आधारित ठाण्यातील विविध संस्था एकत्र येऊन स्वच्छमेव जयते उत्सव स्वच्छतेचा 2024 हा कार्यक्रम शनिवारी कोरम मॉल येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास खासदार नरेश मस्के, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, जी गोदेपुरे, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर तसंच महापालिकेचे कर्मचारीही उपस्थित होते। स्वच्छ भारत अभियान या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा साजरा होत आहे। ठाणे महापालिकेच्या माध्यमातूनही शहरात विविध ठिकाणी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता हे अभियान सुरू आहे। या अभियानात प्रत्येक नागरिकांनी सहभागी होणं आवश्यक आहे। तसंच मी माझा कचरा रस्त्यावर टाकणार नाही असा निश्चय जेव्हा आपण करू तेव्हाच खऱ्या अर्थानं आपलं ठाणे शहर स्वच्छ होईल असं सांगत आपण सर्वांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेऊया असं आवाहन खासदार नरेश मस्के यांनी यावेळी केलं।
ठाणे महापालिकेच्या या उपक्रमात उत्सव ठाणेच्या माध्यमातून एकत्र आलेल्या सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांनी मिळून स्वच्छमेव जयते या विषयावर मनोरंजनातून प्रबोधनपर कार्यक्रम यावेळी सादर केले. समर्थ भारत व्यासपीठाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या कचरा पुनर्वापर प्रक्रियेत काम करणाऱ्या महिलांनी फॅशन शोच्या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. तसंच कचरावेचक महिला, त्यांची मुलं, सफाई कर्मचारी, सिग्नल शाळेचे विद्यार्थी यांनी फॅशन शोच्या माध्यमातून ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण करण्याचाही संदेश दिला. त्याचप्रमाणे कला अंकुर संस्थेचे गौरी आणि सौरव शर्मा यांनी कथ्थक नृत्यांच्या माध्यमातून स्वच्छतेची ज्योत पेटवूया असा संदेश दिला. तर वर्षा उगले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारूड सादर करून आपलं शहर स्वच्छ ठेवण्याचा, ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणाचा संदेश दिला. रस्ते स्वच्छ ठेवा, रस्त्यावर कचरा टाकू नका हे सांगणारं पथनाट्य यावेळी सादर करण्यात आलं. टाकाऊ वस्तूंच्या वापरातून तयार केलेल्या वाद्यांच्या सहाय्यानं स्वत्व, ठाणे ड्रम सर्कल आणि इंडियन एज्युकेशन सोसायटीचे वास्तुशास्त्रज्ञ महाविद्यालयानं कबाड बँड ही अनोखी संकल्पना सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. तसंच आगाऊ पोरं या स्टँड ॲप अकादमीचे कलाकार अथर्व हिंगणे आणि यांच्या पुढाकारानं खास स्वच्छता या विषयावरील स्टँडअप शो सादर करण्यात आला. या शोच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीनं स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यात आलं. कला अंकुर आर्टच्या ओमकार गजरे यांनी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही नाटिका यावेळी सादर केली. ठाणे महापालिकेसमवेत स्वत्व ठाणे, AR व्हेंचर्स, रोहन्स एरा, आगाऊ पोरं, कला अंकुर, स्त्रीमुक्ती संघटना, समर्थ भारत व्यासपीठ, काशी कला मंदिर, इंडियन एज्युकेशन सोसायटी, वास्तुशास्त्रज्ञ महाविद्यालय, श्री महाविद्यालय या संस्था सहभागी झाल्या होत्या. कोरोम मॉलनं वेन्यू पार्टनर म्हणून कार्यक्रम सादर करण्यात जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल कोरोम मॉलचे विकास लड्डा यांचे उपायुक्त मनीष जोशी यांनी आभार व्यक्त केले. ठाण्यातील ग्लॅडिस अल्वारिस रोडवरील हिरानंदानी मेडोज येथील प्रसिद्ध रिव्हिएरा रेस्टॉरंटमध्ये काल रात्री अचानक धुराचे लोट पसरले. प्राथमिक माहितीनुसार रेस्टॉरंटच्या एक्झॉस्ट फॅनमध्ये तेल साचल्यामुळे स्पार्क झाला आणि त्यातून धूर पसरला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसंच कोणालाही दुखापत झाली नाही. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि धुराचं प्रमाण नियंत्रणात आणलं. रेस्टॉरंटमधील सर्व ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना यावेळी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनेचं कारण एक्झॉस्ट फॅनमध्ये झालेल्या तेलाच्या साठ्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याचं सांगितलं असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. लोक अदालतीमध्ये एक नवीन इतिहास घडलाय. अमेरिकेत जाण्याची तयारी करत असलेल्या अभियंत्याच्या टँकरचा धडकेत मृत्यू झाला होता. या अभियंत्याच्या कुटुंबियांना खासगी इन्शुरन्स कंपनीकडून 4.5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळवून देण्यात लोक अदालतीत यश आले. अपघातात मृत्यू पावलेला व्यक्ती ही व्यवसायानं संगणक अभियंता होती. ती कांजूरमार्ग येथील एका खासगी कंपनीत कामाला होती. काही दिवसांनी हा अभियंता याच कंपनीच्या अमेरिकेतील कार्यालयातही रुजू होणार होता. मात्र नावडाफाटा येथे 9 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास तो दुचाकीवरून जात असताना टँकरनं धडक दिल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला होता. मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य न्यायमूर्ती S.N. शहा यांच्या न्यायालयात शनिवारी हा दावा निकाली काढण्यात आलाय. लोकन्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश A.N. सिरसीकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आलाय. जिल्हा व सत्र न्यायाधीश A.N. सिरसीकर यांनी 4.5 कोटींची भरपाई पीडितांच्या कुटुंबियांना मिळवून देण्यात इन्शुरन्स कंपनी अर्जदार यांच्या सहकार्यांमुळे यश आल्याचं सांगितलं. ठाणे लोक अदालतीमध्ये असलेला उत्साह टिकवून ठेवणं ही सोपी गोष्ट नसल्याचंही त्यांनी सांगितलं.